नमस्कार मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीच्या या एका अत्यंत महत्त्वाच्या मास्टर क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे दोन विषय मिळून आपल्या परीक्षेत तब्बल 60 गुण असतात. आणि मित्रांनो, हे 60 गुण जर खिशात घालायचे असतील ना, तर या महत्त्वाच्या मानसशास्त्रज्ञांना आणि त्यांच्या सिद्धांतांना अगदी पक्क समजून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चला तर मग, वेळ न दवडता थेट आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूया. आजच्या या मास्टर क्लासचा रोडमॅप अगदी सोपा आहे. आपण सुरुवातीला बुद्धिमत्ता आणि बोधात्मक विकास बघणार आहोत, त्यानंतर अध्ययन सिद्धांत आणि वर्तनवाद, मग व्यक्तिमत्व आणि मनोविश्लेषण, त्यानंतर परीक्षेत हमखास गुण मिळवून देणाऱ्या काही खास प्रो टिप्स आणि शेवटी एक रॅपिड रिकॅप. तर वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, बुद्धिमत्ता आणि बोधात्मक विकास. आता बुद्ध्यांक म्हणजेच IQ काढण्याचं सूत्र, यावर परीक्षेत हमखास प्रश्न असतो. इथे एक मोठी गल्लत होऊ शकते बरं का. लक्षात घ्या, बुद्ध्यांक ही संकल्पना सगळ्यात आधी 1912 मध्ये विल्यम स्टर्न यांनी मांडली होती. पण मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे जे नेमकं सूत्र आहे ना, ते प्रत्यक्ष लुईस टर्मन यांनी तयार केलं आहे. संकल्पना स्टर्न यांची, पण सूत्र मात्र टर्मन यांचं. हा फरक अगदी पक्का डोक्यात फिट करून ठेवा. यानंतर येतो स्पियरमन यांचा बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. हा खरंच खूप रंजक आहे. त्यांच्या मते आपल्या बुद्धिमत्तेत 2 मुख्य घटक असतात. पहिला G म्हणजे जनरल किंवा सामान्य घटक, आणि दुसरा S म्हणजे स्पेसिफिक किंवा विशेष घटक. या 2च गोष्टींवर त्यांनी सगळा भर दिला. आता हे बघत असतानाच अल्फ्रेड बिनेंना विसरून चालणार नाही, कारण त्यांनी जगातली पहिली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली होती. आणि दुसरीकडे लुईस थर्स्टन यांनी काय सांगितलं, तर बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समूह आहे, आणि त्यांनी तब्बल 7 प्राथमिक मानसिक क्षमता मांडल्या. आता जीन पियाजे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बोधात्मक विकासाच्या 4 अतिशय महत्त्वाच्या अवस्था सांगितल्या आहेत. जन्मापासून ते 11 वर्षांपुढे असा हा पूर्ण प्रवास आहे. संवेदीकारक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्तक्रियात्मक अवस्था आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था. आता यातली जी तिसरी पायरी आहे ना, मूर्तक्रियात्मक अवस्था, जी 7 ते 11 वर्ष असते, त्यावर परीक्षेत वारंवार आणि फिरवून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ती अवस्था नीट लक्षात ठेवा. आणि हो, याच विषयाशी निगडीत जेरोम ब्रुनर यांनीही बोधात्मक विकासाच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत. हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्ट आहे, जो तुमच्या माहितीत असायलाच हवा. आता एक खरंच भन्नाट संकल्पना बघूया. लेव वायगॉत्स्की यांची ZPD म्हणजेच समीपस्थ विकासाचे क्षेत्र किंवा झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. हे नेमकं काय आहे? तर एखादा विद्यार्थी स्वतःहून कुणाच्याही मदतीशिवाय काय करू शकतो, आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर तो काय साध्य करू शकतो, या 2 गोष्टींमधलं जे अंतर आहे ना, त्याला ZPD म्हणतात. वायगॉत्स्की यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला खूप महत्त्व दिलं होतं, आणि विशेषतः भाषेचं महत्त्व त्यांनी अगदी प्रखरशाने मांडलं आहे. चला आता पुढे जाऊया. आपला दुसरा विभाग, अध्ययन सिद्धांत आणि वर्तनवाद. अध्ययन नेमकं कसं होतं ते पाहूया. हे जे आत्ता आपण पाहतोय ना, ती परीक्षेसाठी तुमची एक प्रकारची चीट शीट आहे असं समजून चला. यातून एक तरी प्रश्न हमखास येतो. पटापट बघूया. इवान पॅव्लव, त्यांचा सिद्धांत आहे अभिजात अभिसंधान, आणि प्रयोग होता कुत्र्यावर. BF स्किनर यांचं साधक अभिसंधान, ज्यांचा प्रयोग उंदीर आणि कबुतरावर होता. EL थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, ज्यासाठी त्यांनी भुकेलेलं मांजर वापरलं. आणि वुल्फगँग कोहलर यांचं मर्मदृष्टी अध्ययन, ज्यांनी सुलतान नावाच्या चिंपांझीवर प्रयोग केला. हे जोड्या लावण्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे अगदी डोळ्यात साठवून ठेवा. आता थोडं थॉर्नडाईक यांच्याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊया. त्यांनी त्यांच्या प्रयत्नप्रमाद सिद्धांतातून अध्ययनाचे 3 अतिशय मूलभूत नियम मांडले आहेत. पहिला आहे तयारीचा नियम, दुसरा सरावाचा नियम, आणि तिसरा परिणामाचा नियम. हे 3ही नियम विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अत्यंत मोलाचे मानले जातात. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रौढांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी त्यांनी CAVD नावाची चाचणीही विकसित केली होती. आणि येथे एंट्री होते ती थेट वर्तनवादाचे जनक जॉन B. वॉटसन यांची. साल होतं 1913, आणि त्यांनी मानसशास्त्राची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली. बघा, प्राचीन काळात ॲरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राला आत्म्याचं शास्त्र म्हटलं होतं, आठवतंय? पण वॉटसन यांनी एकदम स्पष्ट केलं की मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, आणि म्हणूनच त्यांना वर्तनवादाचे जनक म्हणून ओळखलं जातं. अल्बर्ट बांदुरा यांचा सामाजिक अध्ययन सिद्धांत
तर खूपच क्रांतिकारी ठरला. त्यांनी एक अतिशय प्रसिद्ध प्रयोग केला होता, बोबो डॉल प्रयोग. या प्रयोगातून त्यांनी हे सिद्ध केलं की लहान मुलं केवळ इतरांचं निरीक्षण आणि अनुकरण करून खूप काही शिकत असतात. म्हणजे समाज आणि आजूबाजूचं वातावरण त्यांच्या वर्तनावर आणि शिकण्यावर थेट परिणाम करत असतं. इथून पुढे आपण जाऊया तिसऱ्या विभागाकडे, व्यक्तिमत्व सिद्धांत आणि मनोविश्लेषणवाद. किशोरावस्था हा संघर्ष आणि तणावाचा काळ असतो. जी स्टॅनले हॉल यांचं हे विधान खरंच खूप प्रसिद्ध आहे आणि परीक्षेत बऱ्याचदा विचारलंही जातं. आता असं का बरं? तर किशोरावस्थेमध्ये मुलांच्या शरीरात आणि मनात अचानक खूप प्रचंड बदल होत असतात. हे सगळं इतकं वेगाने होतं की या अशांत काळाला त्यांनी वादळाचा किंवा तणावाचा काळ असं अतिशय योग्य नाव दिलं आहे. आता आपण वळूया सिगमंड फ्राईड आणि त्यांच्या मनोविश्लेषणवादाकडे. मानवी व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी त्यांनी थेट अचेतन मनाचा अभ्यास सुरू केला. ईड, इगो आणि सुपर इगो हे ते 3 मुख्य घटक आहेत ज्यातून त्यांनी मानवी व्यक्तिमत्वाची रचना उलगडून दाखवली. द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हा त्यांचा अतिशय गाजलेला ग्रंथ आहे बरं का. या ग्रंथात त्यांनी स्वप्नांचा आणि अचेतन मनाचा जो काही संबंध आहे तो अगदी सविस्तर स्पष्ट केला आहे. इतरही काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व सिद्धांत आहेत जे आपण एका झटक्यात कव्हर करूया. नॉर्मन एल मून यांनी व्यक्तिमत्वामध्ये सामाजिक वर्तनावर सर्वाधिक भर दिला. GW ऑलपोर्ट यांचा व्यक्तिमत्वाचा गुणविशेषण सिद्धांत आहे. कार्ल रॉजर्स यांनी अनिर्देशित म्हणजेच नॉन डायरेक्टिव्ह समुपदेशन मांडलं. ही एक मानवतावादी पद्धत आहे जिथे सल्ला घेणारी व्यक्ती अगदी केंद्रस्थानी असते. आणि हर्मन रोशा यांची शाईच्या डागांची चाचणी व्यक्तिमत्व मोजण्यासाठी जगभरात खूपच प्रसिद्ध आहे. यासोबतच या 2 दिग्गजांनाही नक्की लक्षात ठेवा. विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्रात कार्यवादाचा पाया रचला, तर जॉन ड्यूई यांना प्रगत शिक्षणाचे जनक मानलं जातं. ड्यूई यांनी खूप महत्त्वाचा विचार मांडला होता की शिक्षण ही केवळ एकतर्फी गोष्ट नाही, तर ती एक त्रिकेंद्रित प्रक्रिया आहे. आता आपला चौथा विभाग, TET परीक्षेसाठी प्रो टिप्स. परीक्षेच्या हॉलमध्ये जो काही गोंधळ उडतो ना, तो टाळण्यासाठी ह्या सोप्या मेमरी हॅक्स तुम्हाला खूप कामी येतील. पहिली टिप, प्राण्याला थेट सिद्धांताशी जोडा. जसं की प्रश्नात कुत्रा दिसला की उत्तर पॅव्लॉव असणार आणि मांजर दिसलं की थॉर्नडाईक. दुसरी टिप, वर्तनवाद हा शब्द कुठेही दिसला की तुमच्या डोक्यात पहिली ट्यूब पेटली पाहिजे ती वॉटसन यांची. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची टिप, टर्मन यांचं बुद्ध्यांकाचं सूत्र मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणुले 100 हे सूत्र आत्ताच्या आत्ता तोंडपाठ करूनच ठेवा. आणि आता शेवटचा विभाग, एक रॅपिड रिकॅप. तर आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण 3 मुख्य गोष्टी अगदी सविस्तर बघितल्या आहेत. पहिला म्हणजे बुद्धिमत्तेची सूत्र आणि पियाजे यांच्या बोधात्मक विकासाच्या अवस्था. दुसरं, विविध प्राण्यांवर झालेले रंजक प्रयोग आणि थॉर्नडाईक व वॉटसन यांचे वर्तनवादाचे नियम. आणि तिसरं, सिगमंड फ्रॉइड यांच्या मनोविश्लेषणवादाच्या संकल्पना आणि व्यक्तिमत्व मोजण्याचे सिद्धांत. जर या सर्व घटकांचा तुम्ही अशाच पद्धतशीर आणि संघटित पद्धतीने अभ्यास केला ना, तर परीक्षेत तुमचे मार्क्स नक्कीच फिक्स आहेत. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक अतिशय सोपा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न. मानसशास्त्राची मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र अशी अचूक व्याख्या कोणी केली? ज्यांना ज्यांना उत्तर येतंय त्यांनी खाली कमेंट्समध्ये लगेच सांगा बरं. अशाच अत्यंत महत्त्वाच्या आणि परिपूर्ण तयारीसाठी स्टडी मास्टर मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर लाईक नक्की करा आणि अभ्यास करणाऱ्या आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.